आता आपण मूळ आणि मुख्य मुद्द्यावर येऊ आजच्या कार्यक्रमातल्या, की गेले 20 वर्ष तुम्ही करिअर काउन्सिलर म्हणून काम करता आहात. पण यावर्षी तुम्ही एका मराठी चित्रपटाची सुद्धा निर्मिती केलेली आहे. तर करिअर काउन्सिलर टू चित्रपट निर्माता हा तुमचा जो प्रवास आहे, तर करिअर काउन्सिलिंग करता करता अचानक चित्रपट निर्मितीचा विचार तुमच्या मनात कसा आला? ऍक्च्युली मला खूप असं एक्सप्लेन नाही करता येणार की हाऊ आय बिकम ए प्रोड्युसर. पण असं काय झालं की हा विचार तुमच्या म्हणजे नाही आला माझ्यावर विचार. माझा विचार वगैरे आला असं मला वाटत नाही. मग याची सुरुवात कशी झाली? नव्हतं ना, माझी ती अम्बिशन होती. आजही तसं काहीच नाही आहे डोक्यामध्ये. पण म्हणजे अशा काहीतरी घटना घडल्या की मी त्याच्यात पुढे पुढे जायला लागलो. ओके. आणि म्हणजे आमची जी को प्रोड्युसर आहे तिच्या मदतीने आपण याच्यामध्ये पुढे जावं असं वाटायला लागलं. तर त्याच्यासाठी स्क्रिप्ट्स घ्यायला सुरुवात केली, मागवल्या. मग त्या स्क्रिप्ट्स बघितल्या तर त्याच्यामध्ये मलाच इंटरेस्ट येईना, मलाच ते आवडत नव्हतं. मग माझी को प्रोड्युसर म्हणते की सर तुम्हाला काहीच आवडत नाही आहे, मग काय करायचं? म्हटलं चला आपणच क्रिएट करूया स्टोरी. बरं, मागच्या इतक्या वर्षांचे आपल्या अनुभवामध्ये प्रत्येकाजवळच खूप काही काही छान छान स्टोरीज असतात. प्रत्येकामध्ये असतात असं मी म्हणेन. जोही या 60ला पोचतो त्यांनी त्याच्या आयुष्यामधला जो वेगवेगळ्या म्हणजे प्रोसेसमधनं आणि प्रसंगांमधनं तो जे गेलेला असतो, तर त्याच्यातनं न कळत काहीतरी स्टोरीज त्याच्याजवळ क्रिएट असतात. माझ्याजवळचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे फायदा हा होता की मी मानसशास्त्रामध्ये काम करत होतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे माझ्याजवळ तर स्टोरीजची काहीच कमी नव्हती, अनुभवाची काहीच कमी नव्हती. पण फक्त सत्य, फक्त फॅक्ट्स, फक्त अभ्यास समोर ठेवला तर दॅट बिकम्स अ डॉक्युमेंटरी. इट शुड बी एंटरटेनिंग. म्हणजे तो चित्रपट बघून निघाल्यानंतर बाहेर आलेल्या माणसाने तिकीट फाडून तिथल्या तिथे फेकायचं नाही आहे. ओके. त्याला ते वेस्ट ऑफ टाइम अँड मनी फील यायला नको, ती पहिली जबाबदारी. आणि दुसरं म्हणजे त्यांनी अजून कोणाला तरी सांगायला हवं की तू नक्की जा. करेक्ट. सो तुमच्याजवळ ते एंटरटेनमेंट फॅक्टर त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे, इमोशन्स टाकणं गरजेचं आहे, ते इंटेन्स फील त्याच्यामध्ये आलं पाहिजे. त्यामुळे माझ्याजवळच्या अनुभवाला या सगळ्याचा तडका देऊन त्याच्यातनं स्टोरी क्रिएट केली. माझा विचारण्याचा उद्देश असा आहे की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की मी गाण्यांच्या कार्यक्रमाचं निवेदन करतो. तर आता अनेक वर्षापासून मी निवेदन करतोय. तर आता माझा मुलगा मला म्हणाला किंवा माझ्या मागे लागला की बाबा आता तुम्ही पॉडकास्ट करणं चालू करा, तुम्ही मुलाखती घेणं चालू करा. तर कधीतरी कोणीतरी आपल्याला असं एनकरेज करतं, काहीतरी क्ल्यू आपल्याला देतं आणि मग त्या क्ल्यूच्या आधारे आपण पुढे जातो. तर मला हे विचारायचं आहे की हा जो चित्रपट तुम्ही निर्माण केला याच्यासाठी तुम्हाला कोणी एनकरेज केलं, कोणी काही क्ल्यू दिला आणि मग तुमच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं? नाही नाही नाही, ऍब्सोल्युटली नाही. मी बरेचदा ही गोष्ट गमतीने या पद्धतीने सांगतो की माझी बायको म्हणजे ऐश्वर्या आपटे, तर ती मला एक दिवस असंच म्हणाली की काय हो, किती दिवस झाले चांगला पिक्चरच आलेला नाही. तुम्ही म्हटलं थांब आपणच करूया. अच्छा. अशी गंमत मी बरेचदा करतो. ऑफकोर्स ती गंमत म्हणूनच बघा. पण कसं घडायला लागलं असं मला खूप खूप डिटेल नाही सांगता येणार, पण मी ते करून टाकलं. तर जेव्हा बाबा म्हणतात की आता चित्रपट निर्मिती करायची आहे बाबा, तेव्हा काय त्याच्यामध्ये घरच्यांचा काय प्रतिक्रिया? त्यांना खूप आनंद झाला. त्यांना आश्चर्य काही विशेष नाही वाटलं, कारण माझी आतापर्यंतची आयुष्यातली डिसिजन्स थोडी अशी रॅन्डमच होती. म्हणजे मी जे खूप जास्त पास्ट मध्ये जात नाही, पण लहानपणापासून आतापर्यंत माझे डिसिजन्स हे चमत्कारिकच होते बाकीच्या लोकांसाठी. ते असे काही वेगळं करण्याची लहानपणापासून अशी इच्छा मनात? काही वेगळं नाही, मला चॅलेंजेस आवडतात. चॅलेंजेस आवडतात. आणि हा तर खूप मोठा चॅलेंज तुम्ही घेतला. उडी घेताना अशी भीती नाही वाटत माझ्या डोक्यामध्ये. ती म्हणजे नाही झालं तर वगैरे असे विचार नसतात. अच्छा. मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की हे सगळं जुळून कसं आलं? म्हणजे चित्रपट निर्मिती करायची तर त्याच्यासाठी एक कहाणी हवी, ती कहाणी कशी मिळाली? किंवा एक एक टप्पा
पुढे जावं लागतं, तर मग हा विचार हळूहळू पुढे कसा काय सरकला? याच्यामध्ये कोणीच नसतं तुमच्याबरोबर. एकतर ह्या विषय किंवा ही कल्पना इतकी काहीतरी जगावेगळी आहे सामान्य माणसाच्या दृष्टीने, की मी ही कल्पना घेऊन मित्रांशी जाणं किंवा नातेवाईकांशी बोलणं, तर पहिल्यांदा तर त्यांना असं वाटेल की हा डोक्यावर पडला का. दुसरा बरोबरीचे मित्र म्हणतील की आमची आता पेन्शन कधी जमा होते हे आम्ही पासबुक बघायला लागलो, आणि तू म्हणतो की मला पिक्चर निर्मिती करायची. बरोबर आहे. सो दे आर नॉट विथ यू, रिलेटिव्ह आर नॉट विथ यू. त्यामुळे त्यांच्याशी डिस्कस करून डिस्कस करायचंच नाही. हा. कारण काय असतं माहितीये का, त्यांची काहीच चूक नाही आहे. बरोबर. दे आर राईट ॲट देअर प्लेस. पण मला आता जी हवी आहेत, मला जे वाईब्स हवे आहेत, ज्यामुळे माझं मार्गक्रमण हे कंटिन्यू राहील आणि मी तितक्या उत्साहाने पुढे जाईल, ते समजा करायचं असेल तर कोणत्याही असे विचार असणाऱ्या व्यक्तीने कोणाशीच बोलायचं नाही. आणि आता जसं तुम्ही याला सांगतो की त्यामुळे पूर्ण निर्मिती करायचं, माझ्यातला सायकोलॉजिस्ट हा मला खूप मदतीला आला. ओके. हे सगळे निर्णय मीच घ्यायचो, एकटाच घ्यायचो, आणि मी कोणालाच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही. कारण आपल्याला असं वाटतं, माणसाला असं वाटतं की आपण जे करतो आहे ते कोणाशी तरी शेअर करावं, त्याच्याबद्दल फीडबॅक घ्यावा. पण आपण या गोष्टी, जसं तुम्ही म्हणाले की आपण या गोष्टी आपले नातेवाईक, मित्र यांच्याशी शेअर करू शकत नाही, कारण त्यांच्याशी शेअर करून काही उपयोग नसतो. ऍक्च्युली सर, शेअर किंवा कोणाशी तरी बोलणे हे गरजेचं आहे वगैरे, हे आहे ना, हे मी या गोष्टींना खूप जास्त मानत नाही. ओके. आपण तीच गोष्ट लोकांबरोबर शेअर करतो ज्याच्याबद्दल तुम्हालाच डाऊट असतो. ओके. तुम्हाला आहे ना कोणाकडनं तरी सपोर्ट हवा असतो. ओके, म्हणजे मी जे करतोय ते बरोबर आहे हे ऐकण्यासाठी तुम्ही शेअर करत असता. पण तुम्ही स्वतः कन्व्हिन्स्ड होते. मला माहिती होतं मी काय करतोय, आणि मला हे माहिती होतं की ह्याला कोणी लवकर ऍक्सेप्टही करणार नाही, तर मग ती बोलायचं कशाला. करेक्ट. मी समजा बोललो असतो तर निर्मिती झालीच नसती सर. ओके. पिक्चर प्रॉडक्ट पूर्ण झाला त्याच्यानंतर इट वॉज, म्हणजे चित्रपटाचं नाव तुम्ही आम्हाला सांगू शकता? केस नंबर 73. मला असं विचारावं असं वाटतं की या चित्रपटाच्या विषयाकडे तुम्ही कसे आले? माझा जो विषय त्या विषयालाच धरून पिक्चर आहे, जे सायकोलॉजी. त्यामुळे एक सायको थ्रिलर तुम्ही याला म्हणू शकता. इट इज अ म्युझिकल सायको थ्रिलर सुद्धा तुम्ही म्हणू शकता, की अतिशय उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट गाणी, उत्कृष्ट बॅकग्राऊंड म्युझिक. त्यामुळे म्युझिक हा त्याचा खूप मोठा सपोर्टिव्ह सिस्टीम आहे. इट इज अ सायको थ्रिलर आणि सायकोलॉजी रिलेटेडच मूव्ही बनलेली आहे. तो विषय पण तसा, विषय तसाच आहे. ओके. आणि अजून एक मी असं ऐकलंय की याच्यात नागपूरकरांचा रोल खूप जास्त आहे. हा पूर्ण पिक्चर नागपूरचाच आहे. नागपूरचा रोल नाही, हा पिक्चर नागपूरचाच आहे. म्हणजे मी ॲज अ प्रोड्युसर डायरेक्टर मी इथलाच. शर्वरी म्हणून माझी जी को प्रोड्युसर आहे, शी मूळची नागपूरचीच. अमेय, ज्यांनी याला पूर्ण म्युझिक दिलेलं आहे, नागपूरचाच. त्यामुळे जी कोर टीम आहे, जिथून याची कल्पना वर आली, नंतर मात्र सगळे नॅचरली टेक्निशियन्स, आर्टिस्ट हे सगळे लोक पुण्या मुंबईमध्ये आहेत. त्यामुळे ते तिथले चित्रपटात ज्या भूमिका करणारे कलाकार आहेत ते सगळे मुंबई पुण्याचे आहेत. आणि या चित्रपटातली गाणी मला सुद्धा असं वाटतं की सोनू निगम, सोनू निगम आणि नीती मोहन यांनी एक गाणं गायलेलं आहे, आणि आदर्श शिंदे यांनी दुसरं गाणं गायलेलं आहे. 2च गाणी आहेत, पण अतिशय श्रवणीय आणि फार सुंदर गाणी झाली. आणि या चित्रपटाचं सगळं शूटिंग वगैरे कुठे झालंय? बर्ड आयलंड, चांदिवली, कोल्हापूर आउटस्कर्ट्स या ठिकाणी आणि पुणे. अच्छा. या ठिकाणी त्याचं शूट झालेलं. तर हा जो विषय आहे तुमच्या चित्रपटाचा, जी कथा आहे आणि त्या कथेतून त्याची स्क्रिप्ट निर्माण करणं, हे सुद्धा सगळं काम नागपुरातच झालंय? नागपूरकरांचंच आहे? नागपूर. अच्छा. म्हणजे अजून एक गुणी कलाकार मला याच्यामध्ये जॉईन झाली, मिसेस रुचा येनूरकर म्हणून आहे. तर मला काय हवंय आणि मला स्क्रिप्ट त्याची कशी लिहून हवी आहे, मला त्याचा स्क्रीन प्ले कसा हवा आहे, हे सगळं तिने मला करून दिलं. अच्छा. म्हणजे ती सुद्धा पहिल्यांदा तिने हे लिहिलेलं आहे. म्हणजे ही सगळ्यांची डिस्कव्हरीच आहे. म्हणजे तिला कळलं की ती लिहू शकते, मला कळलं की मी निर्माता होऊ शकतो,
नंतर मला कळलं मी निर्देशक होऊ शकतो, डायरेक्टर होऊ शकतो. आम्हाला कळलं की तो म्युझिक डायरेक्टर आहे. हा. ओके, शर्वरीला कळलं की ती प्रोड्युसर आहे. सो हे सगळ्या निर्मितीनंतर कळलं आम्हाला की आमच्यामध्ये हे आहे. करू शकतो. हो. या चित्रपटाचं शूटिंग केव्हा सुरू झालं आणि किती वेळ त्या चित्रपटाच्या शूटिंगला लागला? शूटिंगला 26 दिवसात आमचं शूट कम्प्लीट झालं. पूर्ण चित्रपटाचं? हो. म्हणजे काहीच त्याच्यामध्ये बाकी नाही. अतिशय निर्विघ्नपणे शूट कम्प्लीट झालं. अच्छा. हो, कुठे सुद्धा आम्हाला काही सुद्धा त्रास नाही झाला आणि फार सहजतेने आम्ही शूट कम्प्लीट केलं. आणि जो चित्रपट तुमचा येणार आहे त्याच्यात जे कलावंत आहेत ते सगळे पुण्या मुंबईचे आहेत, तर त्यांच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. प्रमुख भूमिका ज्यांच्या आहेत त्याच्यामध्ये अशोक शिंदे आहेत, नंतर शैलेश दातार आहेत, अच्छा. नंतर नंदिता धुरी पाटकर अच्छा. ते आहेत आणि राजसी भावे म्हणून आहे. अच्छा. तर हे सगळे कसलेले कॅरेक्टर रोल करणारे आर्टिस्ट होते. ओके. आणि माझ्या चित्रपटाची रिक्वायरमेंटच तशी होती. कारण हा जेव्हा पिक्चर बघून कोणाला मी विचारलं की कोण लक्षात राहिलं का एखादा, तर ते सगळ्या कलाकारांची नावं घेऊ शकतील की त्यातला एकाच व्यक्तीने चित्रपट काढला असं नाही आहे. त्यातला प्रत्येक कॅरेक्टरनी न्याय दिलेला आहे ओके. आपापल्या कामात. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःचा मुलगा, तो पण या चित्रपटामध्ये भूमिका करतोय, जो व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर मला हे सांगा, तो या चित्रपटातल्या भूमिकेत कसा शिरला? तो या भूमिकेत अगदी खरं सांगायचं म्हणजे की मला 4 पैसे वाचवायचे होते ॲज अ प्रोड्युसर. म्हणून त्याला म्हटलं की अरे एक छोटा रोल आहे तर तू कर, कारण त्याच्यासाठी मी परत समजा इंडस्ट्रीमधनं आर्टिस्ट घेतला असता तर पैसा लागला असता. आणि नॅचरली माझ्यासाठी पैसा हा खूपच महत्वाचा विषय होता हे सगळं उभं करत असताना. त्यामुळे कुठे कसे 4 पैसे वाचतील हा विचार करत करत केलं. पण प्रत्येकाने न्याय दिला. म्हणजे आय एम रिअली ब्लेस्ड दॅट वे. तुम्हाला जी अपेक्षा होती तुमच्या मुलाकडून अभिनयाच्या बाबतीत, ती अपेक्षा तुमची पूर्ण झाली? 10 पट माझ्या अपेक्षांपेक्षा जास्त काम केलं. अच्छा. हे फार सुरेख काम केलं. आवडेल तो लोकांना. आता हे जे कलाकार तुम्ही तुमच्या चित्रपटात घेतले, यांच्याशी जेव्हा तुमचं इंटरॅक्शन झालं, म्हणजे अगदी सुरुवातीपासून की तुम्ही त्यांना भेटलात आणि विचारलं की माझ्या चित्रपटात तुम्ही काम कराल का, तर तुमचा अनुभव काय होता? आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं काही होतं का की तुम्हाला एका भूमिकेसाठी हा कलाकार घेणं अपेक्षित होतं पण त्या कलाकाराचा योग आला नाही, त्याबद्दल आम्हाला सांगा. नाही, खरं सांगू का, जेव्हा कथा लिहिल्या जाते हां. त्याच वेळेला लेखकाच्या मनामध्ये किंवा ज्यांनी ही कल्पना तयार केलेली आहे त्याच्या डोक्यामध्ये काही कॅरेक्टर्स हे 100% येतात असं माझं मत आहे. आणि त्या कॅरेक्टर्सला किंवा त्या पर्सनॅलिटीजला डोळ्यासमोर ठेवूनच हे लिखाण होत असतं. अच्छा. ओके. पण कसं असतं, नॅचरली जेव्हा तुम्ही म्हणजे प्रोडक्शनला जेव्हा ॲक्च्युली हात घालता त्यावेळेला लक्षात येतं की ज्या गोष्टी पॉसिबलच नाही आहेत. म्हणजे आणि मग नकळत तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला लागतं की मला हे व्यक्तिमत्व तिथे हवं होतं, पण जेव्हा लक्षात येतं मी तर पोचूही शकत नाही त्याच्यावर. पण असं कॉम्प्रोमाइज तुम्हाला करावं लागलं? हो, 100%. ते कॉम्प्रोमाइज तुम्हाला करावं लागलं, आता याचं दुःख आहे चित्रपट निर्माण झाल्यानंतर? नाही नाही नाही, कॉम्प्रोमाइज म्हणजे काय, फक्त मी जी एक कॅरेक्टर किंवा एक पर्सनॅलिटी डोक्यात ठेवली होती त्याला घेऊन मी चाललोय, तर ते शक्य नसतं. आता मी म्हणजे बोलूच नावच घेऊ म्हटलं तर मला मोहनलाल हवे होते. अच्छा. ठीक आहे. म्हणजे मल्याळी ऍक्टर ज्यांना आत्ताच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला, या व्यक्तीला घेऊन मी पिक्चर बनवावा असं विचार करणं हे काही गुन्हा नाही, चूक नाही. पण ज्या वेळेला मी पटावर येतो त्यावेळेला लक्षात येतं की मी तर पोचूही शकत नाही त्याच्यापर्यंत, म्हणून मी याला कॉम्प्रोमाइज केला असा शब्द नाही वापरणार. ओके. नाही, मला असं म्हणायचं आहे की एखादी व्यक्ती, एखादा कलाकार जो रिअलिस्टिकली आपल्या आवाक्यामध्ये होता, बजेटमध्ये होता, पण तो आपल्याला अवेलेबल नाही झाला, त्याच्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या कोणाला घ्यावं लागलं, तर
त्या ज्या दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही त्या भूमिकेसाठी घेतलं त्याने त्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे असं तुम्हाला वाटतं? 100%. 100%. 100% काय, तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर म्हणाल की इतकं छान कास्टिंग कसं काय झालं. अच्छा, हो, हे परफेक्ट झालं, अगदी परफेक्ट. तुमच्या मनाप्रमाणे झालं. अगदी मनाप्रमाणे झालं. आणि इतका न्याय दिलेला आहे प्रत्येक आर्टिस्टने की मी त्यांचे कसे आभार मानू मला सांगतात, बोलता नाही येत. पूर्ण न्याय दिला. ॲज अ डायरेक्टर म्हणून हा तुमचा पहिला अनुभव आहे, पण तरीही तुमच्या मनात तो सीन कसा यावा याचं एक चित्र तयार होतं. आता तो सीन त्यांना समजावून सांगताना तुमच्या मनावर कधी दडपण आलं, किंवा तुम्ही जे सांगितलं त्याला त्यांनी कोऑपरेट केलं नाही, म्हणजे त्या काही नॉन कोऑपरेशन आलं त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, असा काही अनुभव या मूवीच्या वेळी? अगदी नाही, अगदी नाही. याचा मला, मी सांगितलं ना, मी माझी सायकोलॉजीची प्रॅक्टिस, या गोष्टीचा मला दरवेळा फायदा झाला आत्तापर्यंत. मी समजा अशोक शिंदेशी या विषयावरती बोलतोय, तर युजली पद्धत अशी असते की जेव्हा इतकी मोठी मोठी स्टारकास्ट असतात त्यावेळेला तुम्हाला त्यांना आधी नरेशन द्यावं लागतं. यू नरेट द स्टोरी अँड यू मीन्स ट्राय टू क्रिएट युअर व्हिज्युअल्स इन फ्रंट ऑफ दॅम, की मला काय करायचंय, कसं असं हो. तर जेव्हा जेव्हा मी या एकेका आर्टिस्ट बरोबर बसून नरेट केले तेव्हा प्रत्येक जणाला खूप आनंद झाला की त्यांना काहीतरी वेगळं मिळत आहे, पहिली गोष्ट ही. आणि म्हणजे मला हे सुद्धा प्रश्न यांच्याकडनं विचारण्यात आले की तुम्ही हे खरंच हे असं दाखवणार आहात, असं होणार आहे का, तुम्ही जे म्हणता हे असं होणार आहे का? मी त्यांना म्हटलं 100% हे असंच होणार आहे आणि हे असंच दिसणार आहे, त्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. त्यामुळे या प्रत्येकाने त्या कॅरेक्टरमध्ये ज्या पद्धतीने स्वतःला टाकलं ते चित्रपट बघताना प्रेक्षकांना जाणवेल. त्यांना असं वाटणारच नाही की ही व्यक्ती ऍक्टिंग करते. अच्छा, त्यांना असं वाटेल की नाही, ही व्यक्ती तीच आहे जे व्यक्तिरेखा तो साकारतोय. बरोबर. सो दे ऑल वे आर हायली कन्व्हिन्स्ड विथ द स्टोरी, देअर इनसाइट, देअर व्हिज्युअल्स. कुठे सुद्धा त्यांच्या मनात डाऊट नव्हता आणि त्याचा मला फायदा झाला. रॅदर तुम्ही जे म्हणता की कधी म्हणजे कॉन्फ्लिक्ट किंवा त्यांना पटत नाही, मी जे सांगतो ते त्यांना गळी उतरत नाही, असं काही झालंच नाही. रॅदर ती टीम अशी तयार झालेली होती की प्रत्येक जण ते अजून चांगलं कसं करता येईल या विषयानेच डिस्कस करायचे. बरोबर. आता ज्या कलाकारांना घेऊन तुम्ही हा चित्रपट केला त्या कलाकारांनी अनेक चित्रपटामध्ये भूमिका केल्या आहेत, तर अशा वेळी त्या कलाकारांना जेव्हा हे कळतं की हा जो दिग्दर्शक आहे हा पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शित करतो आहे, तर तेव्हा त्यांचा त्या दिग्दर्शकाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो कदाचित वेगळा असू शकतो. तर असे काही प्रसंग आले की तुम्हाला त्यांना समजावून सांगावं लागलं की हा सीन हा असा का करणं गरजेचं आहे, कारण ॲज अ करिअर काउन्सिलर तुमची कपॅसिटी जबरदस्त आहे, हे असं का करणं गरजेचं आहे हे तुम्ही समोरच्याच्या गळी नक्की उतरवता. तर असं काही कधी सेटवर घडलेलं आहे? नाही, त्यांना कन्व्हिन्स नाही करावं लागलं. अच्छा. मी जेव्हाही प्रत्येक कॅरेक्टर आणि रोल, मी जेव्हा प्रत्येक आर्टिस्टशी जेव्हा बोलायचो तेव्हा त्याच्याबद्दल अजून जाणून घेण्याचीच इच्छा त्यांच्यामध्ये असायची. त्यांनी कधी त्याला क्रॉस नाही केलं किंवा त्यांनी ऑब्जेक्शन नाही घेतलं. बरं, दुसरं असं होतं की म्हणून म्हटलं माझ्यातला सायकोलॉजिस्ट मला खूप कामाला आला, राईट. त्यामुळे बोलताना आणि सांगताना ती जी भाषा होती ती इतकी म्हणजे काय म्हणते क्लॅरिटी असणारी भाषा होती कदाचित, की ज्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात संदेह नसायचा कधी की हा जे मला सांगतोय या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं असू शकतं, असं त्यांना कधी वाटलंच नाही. म्हणजे अगदी सुरुवातीपासून चित्रपटाच्या शेवटापर्यंत तुमच्या मनात जो जसा चित्रपट होता तो अगदी तसा तयार झालेला आहे? अगदी घडलेला आहे, अगदी घडलेला आहे. याच्या ठिकाणी फक्त 2-3 मला ज्या लिमिटेशन्स आल्या त्या असा असतात की मला असं असं दाखवायचं आहे आणि ते दाखवण्यासाठी लागणारा खर्च मी नाही करू शकत. तिथे तुम्ही मग पटकन स्वतःला कंट्रोल करता. त्या गोष्टीमध्ये फक्त मी कमी पडलो, कारण बरेचदा कसं असतं जेव्हा व्हेन आय से दॅट दिस इज अ सायकोलॉजिकल अँड दिस इज अ
सायको थ्रिलर काइंड ऑफ थिंग. तर तिथे मर्डर आहे, मिस्ट्री आहे, भीती आहे, टेन्शन आहे, इंटेन्स क्लायमेट आहे. हे क्रिएट करण्यासाठी मला जे वाटतंय ते क्रिएट करण्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी, त्याच्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स, तसे लागणारे कॅमेरेज, नंबर ऑफ कॅमेरेज, ओके, व्हिज्युअल इफेक्ट्स, ओके. जेव्हा तुम्ही याचं बजेट बघता तेव्हा तुम्ही न कळत म्हणता मग राहू दे, यांनी काय दाखवता येईल ते आपण दाखवूया, अशा पद्धतीने तुम्ही तिथे सेटल होता. बरोबर. पण अदरवाईज मी जेव्हा याचा फर्स्ट कट बघितला, फर्स्ट एडिट, तो बघता क्षणी म्हणजे मला आत्ता सांगताना काहीच वाटत नाही की माझ्या लिटरली डोळ्यात पाणी आलं होतं की मी जे म्हणतोय, मी जे बघत होतो ते मला समोर दिसतंय. आणि तो माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा आणि महत्वाचा क्षण होता. आय एम सॅटिस्फाईड. ओके. आय एम सॅटिस्फाईड. जसं तुम्ही आत्ता म्हटलं की एक बजेट कन्स्टंट असतो, तर सुरुवातीला या बजेटची भीती नाही वाटली? कारण आपल्या डोक्यात एक बजेट पक्कं असतं, पण ॲक्च्युली कधीकधी त्या बजेटपेक्षा जर जास्त पैसा लागला तर मग काय होईल, याच्याबद्दल कधी स्ट्रेस नाही आला? कधी याच्याबद्दल चिंता नाही वाटली? एकदा झालं होतं. म्हणजे एक वेळ अशी आली होती की ज्या वेळेला तुमचे 30-35 लाख इन्व्हेस्ट झालेले असतात प्रिपरेशन म्हणजे प्री प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये, आणि तेव्हा समोर येणारे चॅलेंजेस आणि खर्चाचा डोंगर आणि हे सगळं होईल की नाही अशी शंका येते. आणि त्यावेळेला असं वाटतं की राहू द्या, हे धाडस नाही करावं, सोडून द्यावं, काही हरकत नाही. पण मग त्याच्यातून बाहेर नाही, पण मी हे ज्या वेळेला घरामध्ये बायकोशी बोललो तेव्हा तिने अत्यंत चिडून मला सांगितलं की आता नो लुकिंग बॅक. अरे वा. हा, जे जे आहे ते बघून घेऊ. ओके, आपला जो आज एवढा पैसा आहे याच्याबद्दल सुद्धा कधी आपण विचार केला होता की आपल्या जो असं काही राहील, तर एवढा काय विचार करायचा त्याच्यामध्ये. आणि ज्या वेळेला तुमच्या स्वतःच्या गरजा खूप कमी असतात ना, मूलभूत गरजा ज्याला म्हणतात, त्या कमी असतील ना, तर तुम्हाला पैशाचं लोड नाही आहे. ओके. हा, म्हणजे आणि म्हणजे निगेटिव्हिटी ती नव्हती, फक्त जमा होईल की नाही पैसा एवढाच डोक्यामधला डाऊट होता. पण मुलांनी सांगितलं की मी जो आता फ्लॅट घेणार होतो तो आता घेत नाही, मी 2-3 वर्षानंतर घेईन. अच्छा. मी तुम्हाला एवढे पैसे देतो. आणि मग काय, बँक, जमीन जुमला जे काही करायचं ते करा, संपवा आणि पैसा उभा करा. आपण नेहमी म्हणतो की इच्छा तिथे मार्ग. तर असे काही तुम्हाला अनुभव आले की काही अडचण आली पण लगेच मदत सुद्धा मिळत गेली? हे कार्य कम्प्लीट होईस्तोवर मला मदत कंटिन्यूस मिळत गेली. मला याच्यामध्ये मी वारंवार सांगतो की आय एम ब्लेस्ड चाइल्ड. मी भयंकर फॉर्च्युनेट आहे, अतिशय भाग्यवान आहे की मला प्रत्येक अडचणीच्या वेळी मला मदत मिळत गेली. आणि त्याचं काय कारण असं वाटतं तुम्हाला? बापरे, एक मनुष्याचं जीवन, त्याचा विचार जर आपण केला. नाही, मला असं वाटतं की म्हणजे हे माझ्या काउन्सिलिंग मधनं सुद्धा मी सांगतो की तुम्ही व्यवसाय करा, तुम्ही नोकरी करा, तुम्ही संसार करा, तुम्ही मैत्री जपा, पण या सगळ्या याच्यामध्ये एक नॉन मॅनिप्युलेटिव्ह अप्रोच असू द्या दरवेळेला. माझ्याशी बोलताना कोणत्याही व्यक्तीला असं नको वाटायला की हातचं राखून काहीतरी हा बोलतोय किंवा काहीतरी लपवाछपवी आहे, किंवा आज हे असं बोलत होता, काही दिवसानंतर तर असं दिसलं, किंवा हा जे सांगतो तसा हा स्वतः कुठे जगतो. ज्या ज्या ठिकाणी अशा टाईपच्या गोष्टी असतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला मदत मिळत नाही. बरोबर आहे. हा, पण ज्या वेळेला समोरच्याच्या मनामध्ये हा विश्वास तुम्ही क्रिएट करू शकला असाल की नाही, हे पाणी गढूळ नाही, ओके, मॅनिप्युलेशन्स याच्यात नाहीत, तर समोरचा व्यक्ती अगदी कुठल्याही लेव्हलपर्यंत जाऊन तुम्हाला मदत करतो. बरोबर. मी माझ्या घरी माझ्या मुलांना सुद्धा सांगतो, मी माझ्या काउन्सिलिंग मधल्या, करिअर काउन्सिलिंग मधल्या किंवा फॅमिली काउन्सिलिंग, प्रत्येकाला सांगतो, मॅनिप्युलेशन्स नका करू आयुष्यामध्ये, किंवा स्वतःच्या चुकांवरती पांघरून टाकण्याचा प्रयत्न नका करू. उलट त्याला एक्सपोजर द्या चुकांना, की याच्यामुळे मी चुकलो बरं का, किंवा ही चूक झाली बरं का. तर जसे तुम्ही असे वागायला लागाल ना, तर न कळत एक तुम्ही एक
कवच निर्माण करायला लागतं आपल्या आजूबाजूला, ज्यामुळे प्रत्येक संकटाच्या वेळी हे कवच तुम्हाला प्रोटेक्ट करायला लागतं, मदत मिळते. बरोबर आहे. म्हणजे आता कलियुग आहे, कोणी कोणाचं नसतं असं असं मला कधीच अनुभव येत नाही. आणि माझ्या दृष्टीने उलट सगळेजण छान आहेत, सगळेजण मदत करायला तयार आहेत आणि आपल्या परीने प्रत्येक जण समोर आहेत, असाच माझा अनुभव आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की या चित्रपटात सोनू निगम यांनी सुद्धा गाणी म्हटलेली आहेत. तर मला असं विचारायचं आहे की जसं तुम्ही पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शक करता आहात, तर तुम्हाला सोनू निगमपर्यंत पोचायचा जो मार्ग होता तो सोपा होता, कठीण होता, कसा होता? नाही, आपण पोचूच शकत नाही. म्हणजे तुम्हाला मॅनेजरचे नंबर मिळतील, तुम्हाला सगळं होईल, तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करताय, पण काहीच होत नाही. म्हणून मी जे म्हटलं की मला मदत मिळत गेली. तर असंच माझ्याच क्लायंटमधल्या एक जणशी चर्चा करत असताना, अरे असं असं झालं पण मी सोनू निगमपर्यंत नाही पोचू शकत आहे. त्याने मला म्हटलं हवा आहे ना? म्हटलं हो, बघतो मी काय करायचं. काहीतरी नेटवर्क फिरलं आणि त्याची डेट मिळाली. तर असंच घडलं माझ्या बाबतीमध्ये. पण ते कन्व्हिक्शन होतं किंवा माझा हट्ट होता, माझ्या मनातल्या मनातली ती जिद्द होती की मला हा हवा, मला ही हवी, ते मिळत गेलं. आणि सोनू निगमचं जेव्हा गाण्याचं रेकॉर्डिंग झालं तेव्हा तुमचा काय अनुभव होता? कारण जो तुमचा संगीतकार आहे चित्रपटाचा, तो सुद्धा या चित्रपटाला पहिल्यांदाच संगीत देत होता. हे त्याचं पहिलंच प्रोजेक्ट होतं. तर तेव्हा काय अनुभव तुमचा होता? ठीक देतोय. आम्हाला तो त्रास झाला ना. म्हणजे सोनू निगम स्वतः एक खूप मोठा म्हणजे स्वरांचा बादशाहच आहे तो. त्याला काही त्याच्या सुरांबद्दल आणि त्याच्या स्वरांबद्दल कोणी बोलण्याची ताकदच नाही आपल्यामध्ये. पण या लोकांकडनं काम करून घेताना नवोदित जो म्युझिशियन असतो त्याला जो सुरुवातीला त्रास व्हायला पाहिजे होता तो झाला. पण थोड्या वेळाने ज्या वेळेला त्यांना असं वाटलं सोनूजींना की नाही, म्हणजे हा जे सांगतो त्याच्यात काहीतरी तथ्य आहे, मग त्यांनी त्याला ऐकणं आणि त्याला फॉलो करणं सुरू केलं. मग मात्र त्याच्यानंतर स्वतःच तो वेगवेगळ्या हरकती, वेगळ्या पद्धती करून दाखवायचा आणि म्हणायचा हे चालेल का, मग आपण असं करून बघायचं का. पण आमची पहिली 15 मिनिटं खूप डिफिकल्ट गेली. ओके. हां, पण नंतरचा तासभर आमचा खूपच हसत खेळत गेला आणि गाणं उत्तम तयार झालं. आणि दुसरी गायिका त्याच्यात नीती मोहन आहे. तिचा अनुभव पण खूप सुंदर होता. तिच्यापर्यंत पण आम्ही पोहोचलो. म्हणजे तिला जेव्हा गाणं अमेयाने पाठवलं तेव्हा तिचा स्क्रीनशॉट सुद्धा आम्ही असं वाटतं की त्याला फ्रेम करून लावावा. तिने जे मेसेज अमेयाला दिला होता की इट इज अ ब्युटिफुल मेलोडी, फार कमी गायकांना असं गाणं मिळतं आणि हे मला गायचंच आहे. पैसा, कमर्शियल्स हे सगळे आपण नंतर बघून घेऊ, पण गाणं हे मी गाईन. ओके. हा, तर तो एक खूप छान आमच्यासाठी क्षण होता. आणि ती गायला तयार झाली, ती आली, यशराज स्टुडिओमध्ये त्याचं सगळं रेकॉर्डिंग वगैरे झालं. तो एक अनुभव फार सुंदर होता. ओके. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जर मी तुम्हाला आता विचारलं की हा जो चित्रपट, हा जो पूर्ण प्रवास होता चित्रपट तयार करण्याचा, तर याच्यात मोलाची साथ तुम्हाला मिळाली, तर तुम्ही काही असा नामोल्लेख करू शकाल की या लोकांची खूप मोलाची साथ मला मिळाली? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माझी पूर्ण फॅमिली. ओके. हां, कारण अशक्य होतं, मी याच्यामध्ये एक पाऊल सुद्धा पुढे जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे पहिले कंप्लीट माझी बायको ऐश्वर्या, मोठा मुलगा अनुपम, माझी सून निधी, लहान मुलगा पियुष, सगळ्यांनी झोकून टाकलं होतं याच्यामध्ये. एकाने सुद्धा आजपर्यंत चुकून सुद्धा मला असं ऐकलेलं आठवत नाही की बाबा हे काय करताय किंवा हे कशाला करताय. म्हणजे बरेचदा तर मी असं म्हणायला हरकत नाही की आजकाल कसं मुलांचे हट्ट पूर्ण करण्यामध्ये बाप धडपड करत असतो. मला माझ्याकडे असा उलटा अनुभव आलाय की बापाचे हट्ट पूर्ण करण्यासाठी अख्खं कुटुंब झडतंय असं. कारण तुमचं व्यक्तिमत्वच तसं आहे. कारण आत्तापर्यंत तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना जो काही अनुभव आला आहे तुमचा, त्यातून तो प्रत्येक सदस्य तुमच्या पाठीशी उभा राहणारच होता.
हो नाही म्हणजे आय एम ब्लेस्ड. काय उगीच साधारणतः असं असतं की एखादा चित्रपट हा या वयोगटाने बघितला पाहिजे किंवा या वयोगटासाठी तो बनलेला आहे. म्हणजे जसं आमिर खानचा तारे जमीन पर होता, तारे जमी पर होता, एक शाळकरी मुलापासून अगदी आजी आजोबांपर्यंत तो पाहू शकत होते. तरी म्हणू शकता हा चित्रपट तसा आहे. कसा राहील या शाळकरी मुलापासून अगदी तो बघू शकता. 100%. मलाही हे उदाहरण तुम्हीच सुचवलं बरं वाटलं. हा तिचं कारण हा या तुमच्या चित्रपटाला जो प्रेक्षक लाभणार आहे त्या प्रेक्षकांना तुम्ही काही आवाहन करू इच्छिता किंवा त्यांना काही सांगू इच्छिता? आव्हान तर असं नाही करणार कारण प्रेक्षकांना त्यांची आवड निवड आहे. प्रेक्षकां तितके चोखंदळ आहेत. पण एवढं मात्र मी तुमच्यासमोर म्हणू शकतो की बाहेर निघाल्यानंतर माझे पैसे वाया गेले असं म्हणणारा प्रेक्षक राहील तर मला आश्चर्य वाटेल. अच्छा. हा असं नाही होणार की माझ्या प्रेक्षकांनी बाहेर गेल्यानंतर म्हटलं की इट इज अ वेस्ट ऑफ टाइम अँड मनी. या तुमच्या चित्रपटात मनोरंजन आणि उद्बोधन हे दोन्ही हेतू साध्य होतात असं तुम्हाला वाटतं? हो प्रयत्न तोच केलाय. तुमचा हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित हो आणि रसिकांचा प्रेक्षकांचा त्यांना भरभरून त्याला प्रतिसाद लाभो अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि जो काही प्रेक्षक वर्ग आहे त्याला मी अपील करू इच्छितो, विनंती करू इच्छितो की हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नक्की हा चित्रपटगृहात जाऊन सगळ्यांनी बघा आणि इतरांनाही तो बघायला सांगा. मिलिंद आपटे सरांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. मी जास्त आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.